मॅच असेल टायगरला पुन्हा एकदा जोशाने आणि जोमाने बॅटिंग करायचं. मेगा फायनलचा मॅच पहिला बॉल फेकण्यासाठी बॉल तयार आहे. अमोल फराट समोर निनाद पहिलाच बॉल ओळा फेकलाय मागे आलाय कॅचची शक्यता न करता येत नाही. टिपलाय झेल आणि संपलाय. निनाद रसालचा पहिलाच बॉल वरती खेळ आणि मेगा फायनल मध्ये गोल्डन डकची शिकार बनतो निनाद. निनाद होते ते मैदानाच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती पहिला दे धक्का टीम निलजे आदित्य 11 निलजे टीमला लागलेला पहिला दे धक्का. त्याला बॅट्समन तयार राहायचं भा निलजे टीम. आम्ही त्यासाठी 3 ओव्हर मॅच ठेवत नव्हतो भा. आपण वेळ करता बॅट्समन जायला. एका इनिंग मध्ये 10-15 मिनिटं हेच फुकट जातात. नेक्स्ट बॅट्समन आपण तयार राहायचंय. नेक्स्ट बॅट्समन तयार राहा म्हणजे जास्त वेळ करू नका पण प्लीज. पहिल्याच बॉलवरती मात्र निनादला माघारी परतवलंय टीम जय मुसोबा पगडाच्या पडाच्या विरोधात अदिती 11 निलजे. अदिती 11 निलजे असं पप्पा आल्यात बॅटिंगला. वा छोट्या बोलतोय पप्पा समीर आहे. वळला मागे फंबल झाली आहे आणि चेंडू येतो मात्र स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून बॉलच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती समीरने इथे ठोकलाय चौकार. इथे मात्र समीरने मात्र स्वतः बरोबर टीमचा अकाउंट ओपन केला. पहिल्या बॉल मध्ये गोल्डन डकचा शिकार निनाद बनायला मेगा फायनलच्या मॅच मध्ये आणि पहिल्या बॉल मध्ये ते मात्र मोठा धक्का दिला होता. त्यामुळे वन्स अगेन मागे उशीर आलेला आहे. समोर अमोल फराड आहे. याच्याकडे देखील अनुभवाची जिदोरी आणि प्रत्यक्षात लावली आहे मेगा फायनल मध्ये. चांगली बॉलिंग झाली आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती विकेट दुसऱ्या बॉलवरती चौकार आल्यानंतर हा डार्ट बॉल आलाय. एकूण 3 बॉल फेकले गेल्यात. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. 3 षटकांच्या मॅच मध्ये किती धावसंख्या बनवेल. मागील मॅच मध्ये चक्क 73 धावा बनवल्या होत्या. हा बॉल मिस्टेक झाले. मागे बॉल विकेट किपर हो का सुटला. मॅच सुटला की मॅच सुटला. झेल व्हायला हवं होतं. स्लिप मध्ये खेळाडू तयार होता मध्ये घ्या. इथे मात्र श्रेक्षक प्रतीक आहे का प्रतीक मिस्टेक आहे चुका आहेत. ट्रायकॅनला योगेश आलाय. घातकी खेळाडू बाद झालाय. इथं कमबॅक होऊ शकतो. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 5 धावा बनल्यात. नामी संधी आहे टीम जय मसोबा. आघाडीचा पडाकरण फलंदाजी गोलंदाजी चांगली राहिली दिवसभर. मात्र अंतिम मॅच मध्ये एक मोठा ताकदवर संघ आहे त्यांच्या समोर अदिती 11. हे हा पॉईंट पूल करायचा तो योगेश उशिरा बॉलवरती चेंडूचा लढीप मध्ये विकेट कडे सीमा उचलतील फेकतील तो पण आली धाव सिंगल. एखाद्या वेळी ते धावबळ पुढे सरकार संस्थावरती शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये अमोलने आतापर्यंत कोणता अतिरिक्त बॉल फेकला नाहीये. हा त्याचा तिसरा मॅच आहे कारण एक पाय मिळाले या टीमला. लकी ड्रॉ स्वरूपात पुढे सरकली होती मेगा फायनल मध्ये. हा बॉल पूल केल्या समोर 1 सेकंड फायनल लेगच्या रिझल्ट मध्ये नो मॅन्स मध्ये चेंडू थांबत नाहीये. निघून जाणार 1 लाईनच्या बाहेर येतो. समीरच्या बॅट मधून हा दुसरा चौकार आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावांत प्लॅन पाहायला भेटतात. एकूण 10 धावा. एक बाद 10 धावा. चला टीम मीटिंग नको फास्ट फास्ट खेळा आपण प्लीज. नक्कीच नक्कीच आपण पाहू शकाल विजय शेठ काटोले यांच्याकडनं 2222 रुपयाचं बेनिफिट मिळाले. या स्पर्धेचे आर्थिक योगदान त्यांचं देखील पुन्हा एकदा समस्त मंडळ चषकाच्या वतीने वाळके आयोजक वासुदेव ठाकरे आणि त्यांचे समवेत प्रदीप ठाकरे तसेच पूर्ण गावदेवी क्रिकेट संघ तालिगावच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वतःचा आभार व्यक्त करतोय. कारण 3 ओव्हरचा मॅच आहे. टाइमपास करू नका प्लीज. चला दुसऱ्या ओव्हर मध्ये सेकंड ओव्हर मध्ये फर्स्ट स्पेल मध्ये आपल्याला बॉल पाहायला मिळेल. इथे मात्र किरण कालोखे समोर फलंदाज आहे योगेश पाटील का. हा बॉल वेगवान आहे मात्र आउटसाइडर लेग स्टंप दॅट इज व्हाईट बॉल. बॉल फेकलाय. धावफलक पुढे सरकत असताना 11 वरती गेले धावसंख्येचा गाडा. अमोलच्या विरोधात आपण पाहू शकाल
अगेन्स्ट टीम अदिती 11 निलजे. पहिला बॉल इथे मात्र बॉलिंग करत असताना किरणने खराब फेकलाय, वाईट बॉल फेकलाय. विचार करता 11 धाबा, स्कोर कार्डवरती 11 धाबा आपण बघतोय. मेगा फायनलचा हा मॅच. हा बॉल फुल टॉस ऑन साईडला वळलेला आहे, दूरवर खेळाडू आहे मात्र त्याच्या अवाक्याच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडू थांबत नाहीये, चेंडू निघून गेला बॉलच्या बाहेर. चौकार. 15 रन आपण बघतो धाव पुस्तकावरती, स्कोर कार्डवरती 15 धावा झाल्यात. तिथे दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण किरण आयोगाला बघतो. के बॉलिंग मार्क मध्ये आपण पाहू शकतो. पहिला बॉल खराब फेकल्यानंतर पहिला हा बॉल उलटून ऑन साईडला पडलेला आहे. योगेशच्या बॅटमध्ये आपल्याला पहिला चौकार पाहायला मिळतो. तर तिथे 2 चौकार मारत समीर देखील खेळपट्टी नॉन स्ट्राईक एंडला खेळतो. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत या डावामध्ये पहिला 7 बॉलात 3 चौकार आल्यात. आणि हा बॉल मिस्टेक आहे, भरपूर उंच गेलाय. स्वतः बॉलर की मिड ऑफ व्हाट अ कॅच. एक छोट्या खेळाडूने टिपलाय जेस असत होतोय. योगेश पाटीलच्या पारीचा. योगेश पाटील मैदानाच्या बाहेर लागला दुसरा धक्का अदिती एवंडीच्या टीमला. शेखर आलाय. शेखर अशा आधीच्या मॅच मध्ये एक मॅन ऑफ द मॅच किताब शेखरच्या नावे देखील राहिलाय. शेखर मात्र सेकंड डाऊन साठी आलाय. 15 वरती दुसऱ्या धक्का, दुसऱ्या वरचा खेळ पास करा. अमोल आपल्याला दुसऱ्या डावात बॅटिंग करायची आहे. 3 वर तुम्ही लवकर संपवा. संदीप प्रकाशात मात्र संध्याकाळच्या सत्रात तुम्हाला मग मोठ्या फटक्यासाठी मोठी समस्या प्रश्न निर्माण होऊ शकतं. कारण जसं आणखी 10 ते 15 मिनिटांनंतर थोडस कठीण होईल बॅटिंग करणार. हो बरोबर साईडला डीप मध्ये खेळाडू आहे आणि हा खेळाडू चांगली कॅच, वाट ऑफ फिल्डिंग, इफ्लाय झेल आणि केक देतात का गोल्डन डकचा शिकार शेखर देखील बनलाय. तू चल मैं आया हे होत असताना मैदानावरती बॅक टू बॅकचा दुसरा यश समीर काळकेच्या किरण काळकेच्या खात्यात. के इथे बरसला आहे मेगा फायनल मध्ये. नेक्स्ट बॅट्समन तयार ठेवायचं निलची टीम लक्षात असू द्या. मात्र 15 वरती आणखी एक धक्का, तिसरा खेळाडू बाद झालाय. मॅच चांगली पाहायला मिळेल, सगळा बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. टाइमपास करू नका अमोल. एक पात्री अभिनय दिलाय अमोलने. तर सेनापती एकटाच आहे अमोल बघायला गेला तर. आपण प्रतीक आहे त्या सोबतीला आणि के हे 3 खेळाडू आपण किरणला पाहू शकता. बॉलिंग मार्गमध्ये त्रिकोणी संगम. आज मात्र या मेगा फायनलच्या पर्वामध्ये चॅम्पियन बनणार का हाही इथे प्रश्न जागा झालाय. कारण निलचं टीम थोडीशी बॅकफुट वरती आले. 3 खेळाडू बाद झालेत 15 वरती. आघाडीचे 3 खेळाडू मिडल ऑर्डर 77 डावखुऱ्याचा खेळाडू आलाय. बॅटिंग मार्क मध्ये भावेश. सिलसिला ठेवलाय. हा फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड, ऑन साईडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. चार बॉल फेकले गेलेत, 21 धावा आपण बघू शकतो. हा मोठा टोला भविष्यात बॅट बघून आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल देखील बाउंड्रीच्या बाहेर गेला. षटकार एकूण 21 धावा. 2 बॉल अजून फेकायचे आहेत. 47-45 धावा. लक्ष थोडस महाग होईल. किरण काळोखी केकेला चांगली बॉलिंग करावी लागेल. ओ शिराने बागपुटला कॅच होतो. खेळाडू पुढे सरकलाय आणि चांगली फिल्डिंग करत असताना आतापर्यंत टीम खेळाडू चांगली फिल्डिंग केली आहे. 22 वरती धावसंख्या बघतो थोडासा महाग करतो ओव्हर. एकूण पहिल्या ओव्हर मध्ये धावांचा विचार करता पहिल्या ओव्हर मध्ये धावा होत्या त्या 10 आणि इथे आतापर्यंत बनल्यात धावा एकूण 22. आतापर्यंत 12 धावा आल्यात 5 बॉल मध्ये. त्याच्यामध्ये एक षटकार देखील आलाय. के बॉलिंग करतोय. जय मसोबा वागडे टीम साठी शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला अंतिम बॉल.
शॉर्ट बॉल होता ऑन साईडला पुल केला खेळाडू तयार आहे चांगली फिल्डिंग ह्या छोट्याची राहिली आहे आणि ते मात्र खूप चांगली फिल्डिंग केली आहे आतिशने अतिशय खूप चांगली मेहनत झाली आहे या मॅच पूर्ण टीम मध्ये अतिशय चांगले योगदान राहिले टीमला चांगली फिल्डिंग झाली ते ओव्हर जमत दुसरा संपलाय 2 पर्यंत धावांचा विचार करते 23 धावा खेळाडू बाद झाला 3 हे मात्र चौकाराची भाषा बोलावी लागेल कारण इथे जर चांगली धावसंख्या 40 ते 42 धावा टार्गेट मोठं होईल त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क मध्ये आपला बॉलर पाहायला मिळतो प्रतीक 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 पराड हा चेंडू देखील ऑन साईडला बोलायला डीप मध्ये खेळाडू तयार आहे चांगली खेळ फिल्डिंग केली आता पण त्या खेळाडूने ऑन दी स्टिक चेंडू देखील फेकण्याची क्षमता चांगली फिल्डिंग केली आहे ती पाकवर स्क्वेअर बरोबर सीमा रेषेवरती आहे आणि सकाळपासून अगदी ताक धरून आहे त्या जागेवरती तो सिंगल इथून एकंदरीत धावपळक एकने पुढे सरकत असताना 24 वरती प्रतीक फ्राडला चांगली बॉलिंग करावी लागेल 24 बनल्या 24 27 28 धावांनी देखील निजे टीम फायटिंग करू शकतो अमोलची विकेट त्याच्या दुसऱ्या डावामध्ये अमोल महत्वाचं असेल अमोल आणि किरण ही जोडी महत्वाची आहे मात्र इथनं प्रत्येकने कामगिरी करेल का टीमसाठी हाही महत्वाचा शॉर्ट बॉल होता पूल केलाय धमाका पाहायला मिळतोय आणि चेंडू गेला बॉल लाईनच्या बाहेर षटकार भावेशची बॅट बोलतो भावेश धावून आलाय टीमसाठी मिडल ऑर्डरचा खेळाडू होता भावेशच्या बॅट मधून दुसरा धमाका पाहायला मिळतो आपल्याला चेंडू गेला बॉल लाईनच्या बाहेर षटकार एकूण धावांचा विचार करते 30 धावा शेवटच्या ओव्हरचा खेळ जिथे चालू आहे तो मात्र प्रत्येक अतिशय खराब बॉल फेकला हे बॉल तुम्हाला विजयापासून भरपूर लांब येतील कारण धमाका पाहायला मिळाला आपल्याला भावेशच्या बॅटमधनं भावेश उशिरा खेळायचा होता हा बॉल वाईट आहे हेच दर्शवत असताना वाईट बॉल 31 31 वरती गेली धावसंख्येचा गाडा आपण पाहू शकतो एक चांगली धावसंख्या सन्मानजनक धावा तर बनलेल्या आहेत अजून मात्र 4 चेंडू फेकायचे आहेत तिथनं नक्कीच यावेळेस मात्र ऐवा कॅच साठी वासुदेव ठाकरे यांच्याकडनं ऑर्गनाइज आहेत आयोजक आहेत 200 पारदर्शक हाही चेंडू वळवलाय खेळाडू तयार आहेत यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थांबत नाहीये एका टप्प्यात बॉल लाईनच्या बाहेर जात असताना यावेळेस भावेशानं फायर चेंडूला खेळून गेलाय यावेळेस मात्र बॉल लाईनच्या बाहेर चौकार 35 धाबा 3 चेंडू अजूनही प्रत्येक मी म्हटलं प्रत्येक एक बोनसच आहे प्रत्येकच्या ओव्हरमध्ये सातत्याने धाबा येत असतात आणि या धाबा इथे आल्यात आतापर्यंत आता 3 बॉल चांगले फेकावे लागले 35 झाल्यात इथनं 1-2 फटके आणखी आले तर मॅच खूप कठीण होईल 40+ धाबा लक्ष भरपूर कठीण असेल टीम पागडच्या पडायला अच्छा दुसऱ्या डावामध्ये 3 बॉल अजून फेकायचे आहेत हा बॉल यावेळेस बॉल चांगला आहे डॉट बॉल आलाय 2 बॉल अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पाहू शकता 35 धाबा धाव पुस्तकावरती बनल्यात हो आणि हा ओव्हर पिच पुढे आलाय आणि फिल्डर होता त्याला बीट करून गेला बॉल बनल्याच्या बाहेर षटकार भरपूर लांब गेला बॉल गेला जुना बॉल ना बॅग मधला नवीन बॉल 41 धावा झाला शेवटचा बॉल आहे बॉल लय लांब गेला
काय बॅटिंग केली भावेशने, आक्रमण केले, 3 षटकार 1 चौकार. 7 मध्ये एकूण 2 षटकार आल्यात मला तर वाटतो, आणि एक ओव्हर खूप महागडी ओव्हर झाली आहे. ओ फुल अँड सक्सेसफुल बॉल गोज ऑन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सिक्सर. खराब बॉलिंग प्रतीकडे गेलाच का अमोल, हाही प्रश्न असेल, कारण प्रतीक पराड म्हणजे बोनस आहे, आणि एकूण धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला 47 धावा. पहा 2 ओव्हर मध्ये धावा होत्या एकूण 23, या ओव्हर मध्ये एकूण 24 आल्या, आणि 48 मोठं लक्ष आहे. आणि मी इथे थांबतो कारण मला बोलण्याची संधी मिळाली आहे. पूर्ण ऑर्गनाइज टीम आपण पाहू शकता, ग्रामस्थ मंडळ चषक आणि तसेच वासुदेव ठाकरे आणि त्यांच्या समवेत प्रदीप ठाकरे सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. मी इथे पुरता थांबतो, तुम्ही कुठे जाऊ नका. मेगा फायनलचा मॅच आहे. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया मोहन पाटील सरांचं, मॅन फ्रॉम हिसार बे. वासुदेव, तर आज ज्यांनी दिवसभर समालोचन केलं, मराठीचा गोड आवाज या परिसरातून बिलॉंग करतात करवळे गावचा साहेबू भंडारी याचा शुभ सन्मान विनंती करतो वासुदेव ठाकरे यांना की आपले शुभ हस्ते सन्मान देऊन तर 48 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. संघ पाहतो समोर पागडाचा बारा संघ, हा देखील संघ तेवढाच मजबूत संघ, ताकदवान संघ आणि बलाढ्य संघ आहे. दुनियामध्ये मॅच खूप चांगली रंगताना पाहायला मिळेल. मेगा फायनलचा सामना चांगली मॅच रंगेल, त्यात मात्र शंका नसेल. कारण मागील मॅच मध्ये दिल्लीच्या संघाने मात्र 73 धावा बनल्या होत्या, आणि त्यानंतर मात्र पागडाच्या बारा टीमने मात्र 47 धावसंख्येवरती रोखले गेले. आणि पाकिस्तानचा भारत टीमचा विचार केला तर त्यांची देखील बॅटिंग लाईन खूप चांगली पाहायला मिळते. चला चला पटापट उतरत अमोल आणि किरण. अमोल आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सलामीला. अमोल फराड आणि किरण कालोखे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, ही जोडी जर मैदानामध्ये राहिली तर नक्कीच या धावांचा पाठलाग करू शकतो. धावा डिफेन्स करायचे 48 धावा. आदित्य 11 निलजे संघ प्रदीप ठाकरे यांनी पॅकर्स केलेला हा संघ पाहतो आपण. भरपूर चांगली कामगिरी केली या दिवसभरामध्ये या संघाने. त्यांच्या विरोधात मेगा फायनल मध्ये प्रवेश देखील केला. मेगा फायनल सामना आपण खेळताना पाहतो. एका बाजूला पागडाचा पारा संघ फाईट करताना आता आदित्य 11 निलजे संघ 48 आदित्य आदित्य 11 निलजे संघ 48 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असते तुमच्याकडे 18 3 षटकाचा सामना पाहतो आपण. 3 षटकामध्ये 48 धावा. धावांचा पल्ला सरासरीचा विचार केला सरासरी देखील भरपूर पाहायला मिळते. 16च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत प्रत्येक षटकाचा विचार केला तर. पहिल्या षटकामध्ये 16ची सरासरी म्हणते तर पहिल्या षटकामध्ये 19 ते 20 धावा जर आल्या तर मात्र पागडाचा बारा संघ या संघासमोर वरचढ होऊ शकतो. पण ते पहिल्याच ओव्हरमध्ये धावा बनल्या नाहीत तर इथं मात्र पूर्णपणे बॅकफुटती पाहायला मिळेल. कोणताच तयार निना नसेल पहिल्या षटक फेकण्यासाठी. फुलटास बॉल अगदी समोर खेळलाय, बॉलला पाठवलाय, बॉल जाईल यावेळीच 4 धावांसाठी चौकात.
सुरुवात मात्र दमदार केली आहे. स्टार्ट चांगला मिळाला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात केली आहे चौकाराने. 4 धावा, बनवायच्यात 48 धावा. 3 षटकामध्ये ही जोडी देखील चांगली आहे, मजबूत जोडी आहे, चांगलीच जोडी आहे. हे दोघं चांगला खेळ करतात आपल्या टीमसाठी. अमोल फराड आणि किरण कालोखे ही जोडी जर मैदानावरती खेळपट्टीवरती राहिली तर नक्कीच धावांचा पाठलाग करू शकतो. निनाद तयार षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी. इथे ठीक आहे, हा चेंडू मात्र वेगवान चेंडूची पैकी सरळ वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची सांगता चौकार लगवल्यानंतर लगेच कमबॅक केलं. ती क्षमता आहे, एक अष्टपैलू खेळाडू पाहतो. संघाचा प्रमुख खेळाडू चांगली बॅटिंग करतो, चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. तोच खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. तिची धावसंख्या 4. ब्लॉकरमध्ये चेंडूची पैकी पुन्हा एकदा डॉट बॉल. काय चेंडूची पैकी, काय गोलंदाजी का पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती चौकार लगावल्यानंतर मात्र त्याला 2 बॉल डॉट फेकले. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 4 धावा धावफलकावरती. पहिलं म्हटलं होतं की पहिल्या षटकामध्ये किमान तुम्हाला 18 ते 19 धावा जर आल्या तर एक संधी राहील, परंतु सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा. आता येणार मागे 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके ची गरज असणार. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. चौकारामध्ये टीमची धावसंख्या 8 धावा. 4 चेंडू फेकून झाले, 4 मध्ये 8 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके मारावेच लागतील. फलंदाज पाहतो आपण अमोल फराड. अमोलच्या बॅटचा विचार केला, 2 बॉल डॉट केले, 2 चौकार लगावल्यात. डॉट बॉल तुम्हाला मागात पडेल कारण धावांचा पल्ला मोठा आहे. डॉट पेक्षा तुमच्याकडे सिंगल आली, डबल आली तर धावसंख्येला वेग मिळू शकला असता, परंतु 8 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. 48 धावा बनवायचे आहेत. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 40 धावा. 14 चेंडू 40 ची आवश्यकता असं समीकरण तुमच्या समोर. उलटॉस बॉल. इथं मात्र आउटफील्ड पास. भरपूर वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाले, शरत लागली आहे. पाहूया अंतिम क्षणाला चेंडू अडवलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न पाहता पाहता तिसरी रन देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती पाहतो आपण. आता हा चेंडू फार महत्वाचा असेल. इथे जरी चौकार जरी आला तर 17 बनतील. षटकार जर आल्या तर 19 धावा बनू शकतात. असं मी म्हटलं होतं की पहिल्या पॉवर प्ले मध्ये तुमच्या धावा 18 ते 19 बनल्या तर तुम्हाला एक संधी राहील. आणि पाहूया 13 धावा 11 धावा बनल्यात. षटकार आला तर 17 होतील. चौकार आला तर 15 धावा. एखादा बिग हिटची चान्स असेल. तिथे संघ मात्र एखादी सिंगल आली, डबल आली तर काही फरक पडणार नाही एवढा. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. फिल्डर तैनात आहे आणि पहिल्या षटकाची होतो समाप्ती. आणि धावसंख्या पाहतो आपण 12 धावा. एका डझनामध्ये 12 धावा. आता येणारे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 36 धावेची आवश्यकता असेल. जी सरासरी होती ती सरासरी आता वाढली गेली आहे. 18च्या सरासरी धावा आता बनवायच्या आहेत. 2 षटकामध्ये 12 चेंडू 36 धावेची आवश्यकता. जोडी मात्र खेळपट्टीवरती पाहतो अमोल फराड, दुसऱ्या बाजूला किरण कालोखे. जर मैदानावरती शेवटपर्यंत 12 चेंडू खेळून काढले तर कदाचित या मॅच मध्ये रंगत निर्माण करू शकतो. एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. आणि फायनलचा नेहमीच प्रेक्षक वर्ग वाट पाहत असतात का मॅच एक चांगला रोमर्षक व्हायला हवी आहे. 12 चेंडू 36 आवश्यकता. सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या बॉलवरती मोठे फटके आले तर वागडाचा बारा संघ मात्र थोडासा खुश राहील, परंतु सुरुवातीच्याच बॉलवरती 1-2 बॉलवरती डॉट बॉल सिंगल आली तर निलचा संघ देखील खुश असेल. आदित्य 11 निलचे संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. 12 चेंडू 36. इथं मात्र मिस टायमिंग स्वतः गोलंदाज कॉटन बॉलचा शिकार. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का गोलंदाज बाद. किरण कालोखे फलंदाज बाद झालाय. अमोल फराड अजूनही मैदानावरती आहे. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळेल आपल्याला. प्रतीक आणि अमोलवरती जबाबदारी असेल. अजूनही वेळ गेली नाहीये कारण की दुसऱ्या षटकातील पहिल्याच बरोबरती विकेटचं पतन झाले. 11 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. 11 मध्ये
36 धावेची आवश्यकता आहे. 11-36 समीकरण तुमच्या समोर पाहायला मिळतं. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये फटकेबाजी करावी लागेल. या ओव्हरमध्ये फटकेबाजी झाली नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे पाकड्याचा पाडा संघ पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळेल. जय मस्तबा पाकड्याचा पाडा संघ खेळत असताना इथं मात्र स्लोअर गतीचा चेंडू हवेमध्ये आहे. मिस्टामिंग स्टॉ इथं मध्ये पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली होती परंतु सिंगल आली आहे. सिंगलने काही फरक पडत नाही टीमला. एका धावेने धावफलक पुढे जाते 13 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली आज पूर्ण दिवसभर पाहिलं तर सर्व खेळाडूंनी चांगलं योगदान दिलं. चांगली गोलंदाजी राहिली, चांगली बॅटिंग राहिली, तेवढेच चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट देखील खूप चांगलं पाहायला मिळाला. अतिथी लेवलनं पाहतो आपण निलचे संघ या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे. यावेळेस मात्र राऊंड कार्पेट बॉल चाललाय कॉर्नर क्षेत्रामध्ये. दुसरीचा कॉल इथं पाता पाता फलंदाज होईल रनआउट. फलंदाज झाला रनआउटचा स्वीकार. आणखी एक फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक पाहतो आपण दुसरा. मेगा फायनलचा सामना पाहतो. एका बाजूला जय मस्तोबा पाकडाचा पाडा संघ काढताना फाईट करत असताना मात्र संघ पाहतो आपण अतिथी निलजे संघ. चांगली गोलंदाजी राहिली असिस्टची. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा एकच धाव, दुसरीचा प्रयत्न केला, रनआउट झाला फलंदाज. पूर्णपणे बांधून ठेवले, वंचित ठेवले, मोठे पटक्यापासून मोठे पटके मारून दिलेच नाहीये या गोलंदाजाने देखील. इथं मात्र समोर खेळलाय वाडिश लॉंगामला फिल्डर तैनात आहे. जिथे जिथे मोठे पटके पाहतो तिथे तिथे फिल्डर उपस्थित पाहायला मिळते. इथं देखील डेंजर एंडला होता फलंदाज अमोल. कदाचित थ्रो चांगली असती तर रनआउटची शक्यता नाकारता आली नसती. थ्रो मात्र थोडीशी खराब होती. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने मात्र धावफलक पुढे जाईल 16 आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. अमोलकडे क्षमता आहे ती मात्र त्याला सिद्ध करावे लागेल. इथं मात्र फटका चांगला आहे परंतु इथं मात्र मिस फील्ड झालाय. बॉल निघून गेलाय गेलूचा ते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. स्कोर पाहायला मिळेल टोटल 20 धावा धावफलकावरती. 28 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 28 धावा. या चेंडूवरती एखादा षटकार आला तर 21 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. सध्या पाहायला मिळते 7 चेंडू 28 धावा. म्हणजे प्रत्येक बॉलवरती चौकार, 7 चौकार लगावा लागतील. 7 चेंडू 28 समीकरण. हा चेंडू देखील फार महत्वाचा असेल. अगदी समोर खेळलाय स्क्रीन समोर. फिल्डिंग चांगला, फिल्डिंग डिपार्टमेंट काय एफर्ट पाहायला मिळते. निलच्या संघाचे फिल्डरांचा आज जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न चालू आहे. फलंदाज होईल रनआउट. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. फलंदाज रनआउट झाला. 2 धावेने मात्र टीमची धावसंख्या 22 धावा. आता एक षटकाचा खेळ झालाय शिल्लक. एका षटकामध्ये 6 चेंडू आणि गरज असेल 26 धावेची. 6 चेंडू 26 असं समीकरण पाहायला मिळेल. चला पंचांचा जो निर्णय असेल त्या निर्णयावरती तुम्ही ठाम राहा. त्यांचे संघ विनंती करा. चला शेवटचा षटक शिल्लक असेल. 6 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता. 48 बनवायच्या बनल्या गेल्या तर 22 आतापर्यंत 2 षटकामध्ये. गोलंदाज तयार असेल शेवटचं षटक फेकण्यासाठी. भावेश लेफ्टी बॉलर. भावेश मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज पाहतो आपण. बॅट्समॅन केलाय नवीन फलंदाज हरेश गेलाय. 26 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 26 धावा.
मागील मॅच मध्ये शेखरने एका षटकामध्ये 30 धावा बनवल्या होत्या. तशी फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार. शेखर सारखी फलंदाजी करावी लागेल या फलंदाजाला, तर धावा चेसिंग होऊ शकतात. पहिलाच बॉल सफल झाला आणि बॉलला फेकवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा येतो एक उत्तुंग षटकार. 6 धावा. 5 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. 5 चेंडू 20 धावा. 28 धावा बनल्या गेल्या धाव पुस्तकावरती पाहतो आपण. 28. 28 धावा. 5 चेंडू आणि 20 आवश्यकता. 5 चेंडू 20 धावा. ऑब्जेक्शन घेतलं का पिकीवरती? चला तिसरं पंच. जा 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 कोणीतरी जा. चला अग्नी परीक्षेला सामोरं जावे लागेल. गोलंदाज भावेशला पाहतो आपण. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय फलंदाज अव्वल फराडनी. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे पटक्या मारण्याची आणि तो सिद्ध करतो स्वतःला. अशी जर सामना जिंकून दिला तर खरोखरच एक हिरो बनेल या मॅच मध्ये. 5 चेंडू 20 ची आवश्यकता. अजूनही सामना संपला नाहीये. सामना बॅलेन्स पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. चेंडू मात्र मिस स्पीड चेंडू निघून चाललाय. इथं मात्र पुन्हा एकदा मिस स्पीड चालू आहे आणि चेंडू पाहता पाहता चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. समीकरण बदलले. समीकरण येणारे 4 चेंडू शिल्लक असतील आणि 18 धाव्याची आवश्यकता. 4 चेंडू 18 धावा म्हणजे 3 षटकार. 4 मध्ये 3 षटकार मारावा लागतील. 4 चेंडू 3 षटकार. 2 षटकार 1 चौकार 1 डबल. 4 चेंडू शिल्लक. फुल टॉस बॉल आणि समोर पाहूया चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद. मोठी विकेट. महत्वाची विकेट. फलंदाज बाद झाला. समीरने झेल पकडला. महत्वाची विकेट होती. अमोलची विकेट. कदाचित हा चेंडू जर षटकार झाला असता तर मॅच मध्ये मजा आली असती. 18 होत्या 4 बॉल मध्ये षटकार आला असता तर 12 राहिले असते 3 मध्येच. परंतु इथं मात्र 18 ची आवश्यकता. 3 चेंडू. अजूनही सामना संपला नाही. या बॉलापर्यंत मॅच आहे. इथे जर षटकार आला तर अजूनही सामना रंगू शकते. नवीन फलंदाज गेला मैदानामध्ये. सूरज गेलाय. पाहूया सूरज कशा प्रकारे बॅटिंग करतो. लेफ्टी आहे. लेफ्टी समोर बॅटर. लेफ्टी बॅटर. लेफ्टी बॉलर. असं युद्ध समोर पाहायला मिळेल. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते या सामन्यापर्यंत. मॅच त्यानंतर सामना. हा चेंडू मात्र वाईट चेंडू. वाईट. 3-17. 3-17 समीकरण पाहायला मिळते. 3 चेंडू 17 धावेची आवश्यकता. वाईट बॉल फेकलाय. 3 चेंडू 17 धावा. कंपल्सरी चेसिंग. 3 षटकार लगावं लागतील. कदाचित एखादा वाईट आला तर 2 षटकार 1 चौकार देखील चालेल. परंतु सध्या इथं मात्र फटका मात्र प्लॉट मध्ये होता अगदी आणि पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. सामना रंगताना पाहायला मिळते. पागड्याचा पारा जय मसोबा पागड्याचा पारा संघ देखील इथं हार मानायला तयार नाहीये. काय मॅच रंगताना पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य संघ ताकदवान संघ पाहायला मिळते. एका बाजूला अदिती 11 दिलजे संघ आणि त्याच्या समोर जय मसोबा पागड्याचा पारा संघ पाहायला मिळते. फायनलचा सामना. हाय व्होल्टेज सामना. मेगा फायनलचा सामना. शेवटचा सामना. अंतिम सामना. आणि इथे मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. गोलंदाजावरती दबाव निर्माण झालाय. 2 चेंडू 11 धावेची आवश्यकता. हा सामना रंगताना पाहायला मिळालाय. सामना शेवटच्या 2 बॉल पर्यंत गेलाय. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. इथं मात्र बॉल मिस केला. चेंडू मात्र लो फुलटॉस होता. इथे मात्र संधी होती. संधी मात्र गमावली. अगदी लो फुलटॉस बॉल होता आणि तिथे मात्र फलंदाजाला बॅटवरती बॉल घेता आला नाहीये. 1 चेंडू आता 10 धावेची आवश्यकता. असं वाटलं होतं या चेंडूवरती षटकार आला असता तर शेवटच्या बॉलवरती 5 धावा राहिल्या असत्या. परंतु एकच धाव
फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज रोहित गेलाय. आता एक चेंडू आणि 10ची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये पकड निर्माण केली अदिती इलेव्हन निलच्या टीमने. रोहित गेलाय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला असेल. परंतु जिथे अमोल फराडची विकेट गमावली तिथून मात्र सामन्याला कलाटणी पाहायला मिळाली. परंतु शेवटपर्यंत चांगली झुंज दिली. इथे देखील फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. उंची भरपूर आहे. लांबी कमी आहे. आणि फलंदाज बाद. आणि इथं मात्र चॅम्पियन बनलाय अदिती इलेव्हन निलजे संघ. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. आणि रनरअप संघ पाहतो आपण जय मसोबा पागडाचा महाराज संघ. आपण देखील खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आणि आपण देखील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. चला युट्यूब वाले आपला सन्मान केला जाईल. नाव काय? मोनिश पाटील. तर दिवसभर कॅमेरा सगळ्यांचा दाखवायचा काम केला प्रेक्षक वर्गाला. रोहित पाटील आपला देखील शुभ सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. अतिथ्य फोटोकार रोहित पाटील. आज दिवसभर त्यांची देखील कामगिरी चांगली राहिली. तर्फेच पंच विनंती तो ऑफिशियल पंच संजय सर नातिवली. संजय सर आपला दे. संजय सर हे आले. आज दिवसभर काय न्याय करायचा असतो क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांना माहित आहे. खूप चांगली कामगिरी राहिली आहे. नातिवलीचे संजय सर त्यांचा शुभ सन्मान होत असताना पाहतो आपण आयोजक वासुदेव ठाकरे यांच्या शुभ हस्ते माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन केला जातो शुभ सन्मान. पंच म्हटलं तर क्रिकेटमध्ये एक देवता मानलं जातं आणि त्यांच्या वरती सर्व एक तसेच मंडप डेकोरेशन ऍडव्होकेट नरेश ठाकरे आज दिवसभर नरेश ठाकरेंची देखील खूप चांगली कामगिरी राहिली. आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं आपण. वासुदेव ठाकरे यांच्या शुभ हस्ते ऍडव्होकेट नरेश ठाकरे यांचा शुभ सन्मान होत असताना माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन केला जातो शुभ सन्मान. तसेच पुढचा शुभ सन्मान असेल मंडप डेकोरेशन वाला मंडप. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलाय